पहिला बॉल सुरेख क्षेत्ररक्षण संस्कारला पाहिला, थोडासा वेगाने चेंडू होता, हातामध्ये बसला नाहीये, निघून जातोय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा. मितील धावा 4, चौकार. सुरेख फटका गेला, पहिल्याच लेग बाईज नाही, नक्कीच पंचांनी आपल्यापर्यंत इशारा पोहोचवला. इथून चेंडू निघून जातोय, ते मात्र 4 धाव्यांसाठी. चांगला बॉल होता, पूर्णपणे पायावरती समजला नाहीये जयेश, इथून निघून गेला. त्यानंतर 4 धावा देखील मिळाल्यात. थोडेस फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण जरूर बघितला. पुन्हा एकदा वेदांत, हा देखील फुटॉस बॅट वरती घेतला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतो, आपण जरूर बघितलं सूरजला. तोपर्यंत एक सिंगल विनीतला स्ट्राईक जरूर मिळाले या मॅच मध्ये. इथून सलामीला आलेले खेळाडू आहेत. आणि सकाळपासून आपण मगाशीच उल्लेख केला, आमच्या गुरुरवी जरूर विनोदजी पाटील सर आणि प्रथमेश ठाकूर सर या दोघांचा आवाज तुम्ही जरूर ऐकला. चांगलं असं समालोचन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. इथून चेंडू फेकायचा होता, रनआउट जरूर मिळाला असता, रेडी राहिला असलं तर जरूर आशू तिथे तैनात होता. चेंडू पकडला, तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. तोपर्यंत धावसंख्या फलकावरती 6 अँड अ स्कोर बोर्ड. भावेश दवे 3 षटकारासाठी विनीतसाठी कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार आला ते मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर दिलं असेल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं पैशांचा पाऊस जरूर. नक्कीच कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं तर पैसा फार लागतो आणि इथून खेळाडूंवरती पैसा जरूर जास्त लागला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज वेदांत, फुल टॉस बॉल होता, खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे रितेशला आपण जरूर पाहिलं. फेकी करेपर्यंत इथून मिळाला, त्या मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. इथून 2 धावा घेतल्या. इथून आपल्याला पाहायला मिळतं 2 धावा अजूनही इथून कंप्लीट होतात. 8 अँड अ स्कोर बोर्ड. 8 धावा धावफलकावरती बॉल झाले आतापर्यंत वेदांतचे, ते मात्र 5. 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. ही 4 षटकांची मॅच. ओ मोठा फटका असा होता, रनआउटची संधी डायरेक्ट हिट जरूर झाला असता, मात्र फेकी जरूर चांगली होती. पहा स्प्रे न्यायचं, पाणी देखील न्यायचं मैदानाच्या आतमध्ये. क्रॅम्प आला असं, कारण आपण जरूर बघायला गेलं ना, शूज काढायचा आहे लगेच असं. कारण मगाशीच उल्लेख केला मी, हे तळपत्या उन्हामध्ये खेळणं नाही क्रिकेट आहे मित्रांनो. आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं तर अतिशय फार चांगलं असतं आणि इथून चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं खेळाडूला आपल्याला पाहायला गेलं तर पाहायला क्रॅम्प आला. पीठावरती उपस्थित जयदाजी शेलार यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शशिकांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करतोय. शशिकांतजी पाटील साहेब, खरं तर त्यांचं कटआउट देखील तुम्हाला पाहायला मिळतं आमच्या क्रीडांगणावरती. आणि खरं तर त्यांनी भरपूर मदत केली आमच्या स्पर्धेला, आर्थिक सहकार्य त्यांचं देखील आम्हाला लाभलं आणि त्यामुळे त्यांची शुभ उपस्थिती देखील तुम्हाला इथे पाहायला मिळते. थँक्यू सो मच शशिकांतजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय की आर्थिक सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलं, त्याचप्रमाणे आपली शुभ उपस्थिती या स्पर्धेला आपण आपली दिलीत आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. सोपानजी म्हात्रे साहेबच्या दातोलीचे त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आम्ही पूर्ण करतोय. विनंती असेल सोपानजी म्हात्रे साहेब, आपण देखील आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करतोय. क्रॅम्प कदाचित आलेला आहे, खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थोडा थांबलाय खेळ आपला, त्या अनुषंगाने आपण इथे व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. सोपान दादांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती. थँक्यू सो मच दादा, आपण देखील वेळात वेळ काढून आलात आमच्या स्पर्धेला, त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंट टीम कडून आपलं मनपूर्वक आभार.
सोपान दादांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती पूर्ण झालेला आहे. प्रवीण दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती पूर्ण करतोय. जयदासजी शेलार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. प्रवीण दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावर पार पाडतोय. टीम सागाव क्षेत्ररक्षण सजवायचा पहिलं षटक तर रुपेशजी मडवी व्यासपीठावरती यायचं दादा तुमचं देखील स्वागत. राकेशजी मात्रे तुम्ही देखील या व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत आहे. चला वेळ घ्यायचा नाहीये. टीम आपण बघितलं दातिवली संघ थोडासा क्रॅम्प आला हरकत नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो, बघायला गेलं तर दुखापत होत राहतात आणि या मॅच मध्ये इथून पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला चिन्मय पाटील वेदांत पाटील ना ते मात्र 9 धावा खर्च केला. अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आला गोलंदाज मात्र सूरज भोईर. सूरज येतोय दुसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं ते मात्र वेदांत या दुसऱ्या ओव्हर मध्ये आला सूरज. पहिलाच बॉल जयेश साठी सरळ बॅटने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथून जरीर कंप्लीट झाली आहे. तर खेळाडूला जमत नाही आपण बघितलं तर धावता येत नाहीये. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये जाईल मात्र निवृत्ती त्या खेळाडूसाठी पैसे जरूर लागले होते. पटेल यांच्याकडून सलग 30 षटकारासाठी 1000 रुपयाचा क्रॅश पाहत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो तर मात्र निवृत्ती आपल्याला जरूर बघायला मिळेल. विनीत थोडासा दुखापत झाला खेळाडूला आपल्याला पाहायला धावता येत नाहीये आणि इथून एक सिंगल कंप्लीट केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 10 या आकड्यावरती. विनीतला नक्कीच थोडंसं दुखापत होता. तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा क्रॅश प्राइज आहे. प्रवीण जी म्हात्रे साहेब नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दातिवलीचे आहेत पुरस्कार आहेत या टीमचे आम्हाला सहवत आहेत आमचे साथी समालोचक आणि नक्कीच दक्ष 11 या नावाने हा संघ खेळत असतो आणि इथून या मॅचमध्ये सलग प्रत्येक षटकारासाठी नक्कीच 500चा क्रॅश प्राइज जरूर प्रवीण म्हात्रे साहेबांकडून दिलं जाईल. इथून हलक्या हाताने घेऊन काढला स्वतः गोलंदाज जातो. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी साकावाल घातक ठरते की काय मात्र नाही. अतिशय सहजरित्या इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सिंगल डबलला क्रिकेटमध्ये फार प्राधान्य आपण बघायला गेलं तर आणि इथून आल्यात त्या मात्र दोन धावा आल्या. सूरज ओव्हर नंबर 2 मध्ये आला. आतापर्यंत 2 बॉल फेस केलं. 12 धावा धावफलकावरती आहेत. विकेट्स असून एक देखील नाही आहे. टीम दातिवलीच्या बाजूने आपण गोलंदाजी करत असताना गोलंदाज सूरज हांगला बॉल खोदून काढला. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एक धाव देखील कंप्लीट झाले. दुसरीचा बॉल घातक ठरते आणि हो फलंदाज ज्या खेळाडूसाठी जरूर पैसे लागले होते निवृत्तीला माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम दातिवलीला.
विनीत पाटील होता. आपण जरूर बघायला गेलं तर इथून या मॅच मध्ये धावा फक्त आणि फक्त 13 आणि 1 विकेट. टीम दातिवलीला पहिला धक्का आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं. सूरज गोलंदाजी चांगली राहिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये जरूर काहीतरी गोलंदाजीमध्ये चेंजेस जरूर झाले या मॅच मध्ये. 2 मॅच टीम सागाव अतिशय चांगलं क्रिकेट बघितलं. टीम दातिवली संघ देखील तितकाच चांगला प्रत्येक स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. आणि इथून एक डावखुराचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अतिशय इथून मोठा फटका खेळायचा होता. एक सिंगलच येते. सूरजनं चेंडू अडवला. सिंगल डबलने धावा जास्त क्रिकेटमध्ये होत राहतं. आपण जरूर षटकार चौकारापेक्षा धावा सिंगल डबलला क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर फार असं प्राधान्य आहे. आणि इथून बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 टू गो. गोलंदाज सूरजला आपण बघतोय. 24 बॉलची मॅच आहे. ही मॅच दोघांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. आणि इथून जिंकल्यानंतर तो संघ जिंकेल तर फायनल मध्ये प्रवेश करेल. इथून आपल्याला पाहायला मिळतं. तिथून रितेशला आपण पाहिलं वन बाउन्स चेंडू अडवला. एका हाताने पूर्णपणे चांगलं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अंगणला तैनात होता तोपर्यंत. पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यासाठी विनीत पाटीलला आपण बघतोय. थोडासा क्रॅम्प आल्यामुळे मैदानाच्या बाहेर गेला होता. पुन्हा एकदा आला. दीपराजी पाटील दिव्याचे आहेत. साहेब वेलकम, तुमचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. या व्यासपीठावरती. आणि हो कंटिन्यू करण्यासाठी आला. निघून जातोय मैदानाच्या बाहेर. बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल. षटकार मिळतील धावा 6. डीजे तर यष्टीरक्षक राम मात्रे कॅप सरळ करायची आहे. नियम आहे या स्पर्धेचा, हे लक्षात घ्या. इकडे डोंबिवलीचा नियम जरूर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अजून एक चांगला बॉल. टफा पडल्यानंतर पहा कमबॅक केलाय आणि जाव चेंडू येतोय. यासाठी ओळखलं जातं अवधूत म्हात्रेला. आणि इथून हा बॉल डॉट आला. आणि इथून 3 बॉल अजूनही चांगले हाताळायचे आहेत, कारण फलंदाज विनीत पाटील एक घातक आहे टीम दातिवली संघाचा. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गेला होता, आता मात्र आतमध्ये आला आणि षटकार ठोकला. गोलंदाज पुन्हा एकदा. तोच फटका घ्यायचा होता, मात्र बॉल आता विनीत पाटीलला समजत नाहीये. अजून एक लागोपाठचा हा देखील निर्धाव. काय गोलंदाजी आहे अवधूतची. अजूनही 2 बॉल चांगले हाताळायचे आहेत. 22 धावा होत्या मैदानाच्या आतमध्ये, ते मात्र 15. आणि षटकाराने डायरेक्ट धावा वागवून ठेवल्या, तर मात्र 22 या आकड्यावरती आहेत. 22 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 2 बॉल शिल्लक. आयबा कास्ट साठी देवांजी विकी पाटील यांच्याकडून 200चं कॅश प्राइज आहे. पहा आयबा कॅश जो घेईल त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज जरूर मिळेल. सर्वजण बाउंड्री लाईनच्या इथे तैनात आहेत आणि खेळाडूंसाठी नाही आहे, लक्षात घ्या. रन आउट. फलंदाज पुन्हा एकदा एक षटकार ठोकल्यानंतर विनीतला माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन. विनीत पाटील बॅक टू द डग आउट. अजून एक धक्का टीम दातिवलीला. डीजे कीच बघितला होतो. चांगली गोलंदाजी राहिली. एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा विनीत पाटील फायनली मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि इथून विकेटचं पतन. आतापर्यंत 3 विकेट्स टीम दातिवलीला. 3 धक्के लागलेत. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना अवधूत म्हात्रेला बघतोय. शेवटचा बॉल. हा चेंडू देखील उंच गेला. वेदांत जातोय
मात्र चेंडू लोमास लान मध्ये पडला. फेकी करेपर्यंत इथून 2 धावा वेगाने कंप्लीट झाला आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विक्रमला आपण पाहिलं, ते नवीन बॅटर. भावेजी दळवी विक्रमसाठी कॅश प्राइज 3 सलग षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर लागलाय. दातिवलीचे फार असे पुरस करतात आणि इथून पैशांचा पाऊस जरूर दातिवली टीम वरती जरूर लागतो. 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा. ओव्हर नंबर 3 देखील संपलाय. 24 रन्स आतापर्यंत धावफलकावरती लागलेत आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोणाचा वापर केला तर मात्र एक लेजंड आणि चांगले गोलंदाज 41 चे खेळाडू आहेत. मिलिंद म्हात्रेला आपण बघतोय आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं 40हून अधिक त्यांचं वय आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते चित्र. 24 रन्स. अजूनही 6 बॉलचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे. पहिलाच बॉल उंच गेलाय. सूरज धावतोय झेल खाली आणि हो वा, काय रनिंग कॅच घेतलाय सूरजने. टिपला झेल. फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर जात असताना. विक्रम बॅक टू द डगआउट. डीजे खर तर विकीदत्ता पाटील यांचे मामाश्री सन्माननीय मोरेश्वरजी वारेकर साहेबांचे ते शुभागमन झाले आणि त्यांना विनंती असेल जे दिबाच आहेत या आमच्या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं विकीदत्ता पाटील यांचे मामाश्री मोरेश्वर मामा यांचे ते शुभागमन झाले आणि दीपराजी पाटील यांना देखील मी विनंती करतो आमच्या व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दीपराजी पाटील आणि मोरेश्वर मामा आपल्याला विनंती आहे की या आमच्या व्यासपीठावरती मामा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा पहिल्याच बॉल वरती विकेट घेतला. इथे देखील झेल घ्यायचा होता. झेल सुटला. चुकी होते भावेश करून आणि इथून तोपर्यंत धावा कंप्लीट होतील त्या मात्र 2 फेकी देखील चुकीचे आले. एकीचं रूपांतर झालं ते मात्र 3 धाव्यांमध्ये. पहा, अशी चुकी करून चालणार नाहीये भावेश मैदानाच्या आतमध्ये, कारण जिथे झेल होता झेल देखील ड्रॉप झाला आणि त्यानंतर धावा देखील गेल्या त्या मात्र 3 आणि टीम सागावला 3 धावा कितपत महागात ठरतील की काय आपण जरूर बघणार आहोत. 27 आणि स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 4 विकेट्स. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत टीम दातिवलीचे. या मॅच मध्ये आतापर्यंत बॉल झाले ते मात्र 2. 4 बॉलचा अजूनही शिल्लक आहे. देखील झेल हारेस जातोय चेंडू पर्यंत मात्र चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. तिसरी घातक ठरते की काय. विकेट सपातन. फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जयेश जो सलामीला आला होता तो मात्र दातिवलीला. चांगले आल्यात आणि इथून 3 बॉल देखील चांगले हाताळायचे आहेत मिलिंद म्हात्रेला. हा बॉल क्षेत्ररक्षक आहे. बघावं लागेल फक्त. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार. अनिकेतच्या बॅट मधून जाईल चेंडू सीमा पार.
माननीय सन्मान्य मोरेश्वर वारेकर साहेबांचं देखील आगमन झालं व्यासपीठावरती. मामा तुमचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वेलकम. दीपराजजी पाटील तुमचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये, ते देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे. फुल टॉस असेल, खाली क्षेत्ररक्षक आला, वेदांत कडून चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, विकेटचं पतन, एक तेरी तो एक मेरी, टिक फॉर टॅक तसे उत्तर दिलं आणि माघारी पाठवला खेळाडू अनिकेत. बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का टीम दातिवली संघाला. फलंदाज बाद अनिकेत डीजे. दीपकजी शेलार तुमचं देखील स्वागत आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतात या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आहेत. नक्कीच आपण बघायला गेलं तर ही स्पर्धा अतिशय चांगली आहे आणि या स्पर्धेमध्ये जरूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नवीन बॅटर आलाय, विशाल पाटील येतो. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं चालू आहे आणि चांगली गोलंदाजी. एक षटकार टाकल्यानंतर इथून एक बॉल शिल्लक असेल, शेवटचं षटक आहे आणि शेवटचा बॉल इथून चांगला हाताळायचा आहे. तो मात्र मिलिंद म्हात्रेला गोलंदाजी करत असताना टीम सागावचा गोलंदाज आहे. हा फटका चांगला इथून निघून गेला, चेंडू देखील दिसला नाही आहे, तो मात्र जातोय निघून सीमारेषा पार. षटकार मिळतील 6. टोटल टीमच्या धावा झाल्या दातुली बॅटिंग करत असताना. 42 आणि 43 धाव्यांचं लक्ष इथून पार करायचंय टीम सागावला. पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आला आणि इथून पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या बॅटिंग करत असताना टीम दातिवलीने. 42 आणि 43 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. थँक्यू सो मच. आणि इथून दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच जसं वातावरणामध्ये बदल, पर्यावरणामध्ये बदल, तसा आमच्या समालोचन कक्षेमध्ये देखील बदल होईल. आमचे साथी समालोचक विनोदजी पाटील त्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत जरूर पोहोचेल. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये संधी दिली समालोचन करण्याची आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील सर आणि प्रथमेशजी ठाकरे. थँक्यू सो मच. प्रथमेश स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. स्पर्धा आपण बघतायत आई गावदेवी क्रिकेट संघ म्हाताडी आयोजित स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक 2025 दिवस, दुसरा अंतिम दिवस, निकालाचा दिवस, सेलिब्रेशनचा दिवस. हा दिवस जल्लोषाचा आहे. मैदानावरती उपांत्य फेरी या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला आपण बघताय जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली जो दक्ष 11 जय हनुमान दातिवली या नावाने खेळतोय. प्रवीण म्हात्रे पुरस्कृत संघ आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त चेहरादेव सागाव. टॉस जिंकून सागावने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केला दातिवलीला बॅटिंगसाठी. दातिवली संघाने 42 धावा धावफलकावरती लावलेले आहेत आणि 43 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेअर मैदानावरती जात असताना आपण बघतायत सूरज भोईर आणि राम म्हात्रे असे 2 सलामीवीर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सागाव संघाकडनं. आज प्रमुख खेळाडू नसतानाही सागाव संघाने अत्यंत जबरदस्त खेळ केला आणि आज ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्या संधीचं सोनं या सगळ्या खेळाडूंनी केले. बघूया उपांत्य फेरी आहे, बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये फाईट करेल श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा संघासमोर. तो संघ कोणता असेल, दातिवली की सागाव, येणार हे सत्र सांगेल, येणार ही वेळ सांगेल. 43 धावा करायच्या आहेत.
बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतायत विनीत मडवी. यंदाच्या हंगामात विनीत सातत्याने जबरदस्त बॉलिंग करतोय, विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय, फलंदाजांवरती आपलं वर्चस्व सिद्ध करतोय. तर आज रामची बॅटिंग जबरदस्त झाली. सूरजला कुठेतरी इथे साथ द्यावी लागेल. या सलामीवीरांना एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल सागाव संघाला, तरच या लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. बघूया विनीत तयार होतोय. जास्त वेळ घेऊ नका दातिवली टीम. बघा यानंतर फायनल आणि त्यानंतर बक्षीस समारंभही आपल्याला कव्हर करायचा आहे. अंपायरशी काहीतरी चर्चा करतात, काहीतरी प्रश्न आहेत, मनामध्ये काहीतरी शंका आहेत. त्या शंकेचं निरसन त्या ठिकाणी केलं जाते. आणि जेव्हा जेव्हा काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतात, मग ते नियमांच्या बाबतीत असतील किंवा इतर काही क्रिकेटच्या रिलेटेड प्रश्न असतील, तुम्ही पंचांशी संपर्क साधा किंवा तुम्ही आयोजकांशी संपर्क साधू शकता. पहिले षटक विनीत मडवी तयार होत आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे जबरदस्त कॉन्टेस्ट तुम्हाला बघायला मिळेल. 43 करायचे आहेत. पॉवर प्लेचे षटक लॉंग ऑनला फिल्डर तुम्ही बघतायत. पहिलाच बॉल घेऊन येतोय. प्रचंड वेग, बॅटचा स्विंग जबरदस्त आपण बघितला. फार वेगाने बॅट फिरवली होती. डॉट बॉलने इथून सुरुवात करतोय विनीत मडवी. हा डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू नक्कीच इथून परवडण्यासारखे नाहीये. जेव्हा सेकंड इनिंगमध्ये तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता तेव्हा डॉट चेंडू तुमच्यावरती दबाव वाढत असतात. पण राम देखील पुन्हा एकदा कमबॅक करण्याची तयारी ठेवतो. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पिचिंग झालाय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. मागचा चेंडू मिडल स्टंपवरनं आत आणला होता. हा चेंडू पडल्यानंतर एक अँगल क्रिएट करतोय आणि आपण बघतायत वाईड लाईनच्या बाहेर जातोय. त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे. वाईडने अकाउंट ओपन होत आहे सागाव संघाचं. ऑन साइडला जबरदस्त मिडल झालाय. व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सिक्सर रामच्या बॅट मधून. आणि इथे बघा चहाची सोय ज्यांनी केली आहे काळूरामजी शेलार यांनी, त्यांचं मनापासून आभार. वाईट बॉलचा इशारा, 2 वाईट आलेले आहेत. आणि फार कमी जण चहा पितात मला माहिती आहे. प्रत्येकाचं आपापलं एक ड्रिंक असतं, पण चहा ज्यांना हवा असतो त्यांना तो त्या वेळेला मिळणं गरजेचं आहे. 8 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग मगाशी आपण बघितलं. षटकार काय जबरदस्त टायमिंग होतं आणि राम याच पद्धतीने खेळत आलाय. ऑन साइडला खेळणं त्याला नेहमी पसंत आहे. 2 वाईड आल्यात. एक चेंडू डॉट जरूर आला होता, पण त्यानंतर काय कमबॅक. रामचा षटकार आला, 2 वाईड. तो दबाव आपण बघताय विनीत वरती. पुन्हा एकदा विनीत. हा चेंडू संपर्क व्यवस्थित नाहीये. धाव वेगाने पूर्ण करतायत. कव्हर पॉइंटला फिल्डर इनफिल्ड मध्ये चेंडू अडवतायत. तोपर्यंत एक धाव स्ट्रायकिंग इनला येतोय सूरज. अत्यंत चांगला फॉर्म यंदा सूरजचा आपण बघतोय. सातत्याने दर्जेदार खेळ तो करतोय. स्ट्रायकिंग इनला सूरज तयार होतोय. सामना करेल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल अपेक्षित आहे, कारण रायटी बॅट्समन स्ट्राईक वरती आलाय. आधी आपण लेफ्ट हँडेड रामला बघितलं. हो यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने, जिथे नाही फिल्डर तिथेच पाठवलाय चेंडू सीमा पार. येतो हा खणखणीत चौकार. या चौकारने धाव संख्या धावफलकावरती 13 धावा. विनीत ओव्हर द विकेट. हो सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर राईज होतोय, थोडासा बाहेर निघतोय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक विनीतचा आपण बघतायत. धाव संख्या 13 धावफलकावरती बघायला मिळते. अपेक्षित धावगती जर आपण बघितली त्या ठिकाणी जवळजवळ 11ची आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने पहिलं षटक सागावसाठी 13 धावांचा आपण बघतोय सध्या तरी. आडव्या बॅटने खेळतोय स्क्वेअर लेगला. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय सूरज भोईर. चौकार.
फिल्डिंग लगेच लावा. पहिलं षटक संपन्न झालंय. धावसंख्या धावफलकावरती 17. टीट फॉर टॅट, जशा तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से मैदानावरती 6 गाव संघ देत असताना आधी स्ट्राईकवरती राम होता. रामच्या बॅटमधून 3 चेंडू 7 आल्या. पुढच्या 3 चेंडूमध्ये सूरजने 2 चौका ठोकले, 8 धावा. खूप जबरदस्त फॉर्म आपण त्याचा किंग ट्रॉफीमध्ये बघितला. 74 धावा केल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सूरज भोईरची नियुक्ती झाली होती. एक LED त्याचबरोबर एक बॅट आणि स्पोर्ट्स शूज त्याला देण्यात आला होता. आता मध्ये स्ट्रायकिंग इनला राम आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी मनोजला आणलेलं आहे. मनोज मात्र तयार होतोय. 17 धावा आल्यात. पहिलाच बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. मिड ऑफला धोका पत्करलाय. फिल्डिंग मध्ये झाली चूक, तिथे हलगर्जीपणा झालाय. चेंडू उचलताना वेळ झाला, उशीर झालाय आणि त्यामुळेच रामने इथून मात्र ही धाव कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे एकूण 43 धावांचं. अजूनही आपण बघितलं तर 25 धावांची गरज असेल. 17 चेंडू 25 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 43 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही सलामीवीर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग मैदानावरती करत असतात, जबाबदारीने खेळ करत असतात. बॉलिंग मार्कवर मनोज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला बॅट त्या ठिकाणी तयार होतोय. सूरज फिल्डिंगची व्यूहरचना बघतोय, कुठे फिल्डर आहे कुठे नाही आहे. त्याच पद्धतीने फलंदाजी करण्याचा त्याचा इरादा आपल्याला स्पष्ट दिसतोय. येऊ दिला चेंडूला, कट करतात बॅकवर्ड पॉइंटला. सुपर फिल्डिंग, सुपर थ्रो, पण तितक्याच वेगाने धाव त्या ठिकाणी राम पूर्ण करतो. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत. 19 धावा अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू आणि 24 धावांची गरज. DJ राज यांचं आगमन झालंय. सकाळी येतात, सेटअप लावतात, मग संध्याकाळी येतात. अनेक ठिकाणी ऑर्डर सुरू आहेत. प्रचंड डिमांड आहे. जसं खिडकाईमध्ये तुम्ही गेला, देसाईमध्ये गेला त्या भागी त्या ठिकाणी तुम्हाला दिलदास DJ भेटतो खिडकाईचा, तसे या पट्ट्यामध्ये राज सगळीकडे आपण बघतो दिसत असतो. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. या फटक्यासाठी फिल्डर त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय 20. आता 23 करायचे आहेत आणि 23 करण्यासाठी 15 चेंडू शिल्लक आहे. दोन्ही सलामीवीर खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप या ठिकाणी दोघांमध्ये होताना आपण बघतोय. दोघांचाही खेळपट्टीवरती चांगला जम बसलेला आहे. व्यवस्थित सेटल झालेले आहेत आणि दोघांना माहिती आहे की कशा पद्धतीने आपल्याला ही सिच्युएशन हँडल करायची आहे. 20 धावा, 23 ची गरज. मनोज षटकातील 4था चेंडू. फुल टॉस कव्हरच्या दिशेने खेळतात. फिल्डर आहे डीप मध्ये. थोडंसं फंबल झालंय. दुसऱ्या धावेसाठी राम पुन्हा एकदा निघालाय आणि या 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत. नजर हटी और दुर्घटना घटी या चुका टाळाव्या लागतील. आधीच इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आणि अशा पद्धतीने जर खर्च झाला तर मात्र इथून फार अडचण निर्माण होऊ शकते तातिवलीसाठी. धावसंख्या धावफलकावरती 22. डिपेंडिंग चॅम्पियन आहेत बघा, ही माहिती आम्हाला या ठिकाणी देत आहेत विकी. सागाव संघ ऑन साइडला. वा बाई वा, धावा मिळतील 6. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 28 धावा झाल्या आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे. 28 धावांची पार्टनरशिप अभेद्य अतूट. ही पार्टनरशिप मैदानावरती जी दातिली संघासाठी डोकेदुखी ठरते. ऑन साइडला पुन्हा एकदा पाठवलाय, पण तिथे होते फिल्डर. लॉंग लेगला टिपलाय झेल आणि संपलाय. मैदानावरती सूरजचा खेळ, पण जाता जाता सूरजने मात्र संघाला इथून विजयाचा पाया रचून दिलेला आहे. त्यावरती कळस चढवणं बाकी आहे, पण बघूया या विकेटने दातिवली संघ
या मैदानावरती कमबॅक करेल का, या मॅच मध्ये शिरकाव करेल का, इथून सागाव संघाला अडचणीत आणेल का, हा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे. पण सूरजने जाता जाता धावा केल्यात 17 आणि या 17 धावेने खतरा निर्माण केला मैदानावरती दक्ष 11 जय हनुमान दातिवली संघासाठी. एकूण धावा 28 आहेत, 15ची गरज आहे. चेंडू शिल्लक त्या ठिकाणी आपण बघतायत 12 धावांची आवश्यक गती 7.5ची आहे. मैदानावरती बॅट्समन त्या ठिकाणी आपण बघतोय वेदांत पाटील. आज दोन्ही गोष्टी चांगल्या झाल्यात वेदांतच्या, बॅटिंग बॉलिंग अप्रतिम राहिले, फिल्डिंग मध्ये इम्प्रेस केलंय. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण बघितलं 9 विकेट घेतले होते. या मॅच मध्ये किती विकेट घेतल्यात आम्हाला माहिती मिळाली नाही. या मॅच मध्ये मला वाटतं विकेट नाही आहे, पण जबरदस्त बॉलिंग राहिली, बॅटिंग अप्रतिम राहिलेली आहे. एसएससी ट्रॉफी मध्ये 13 विकेट घेतले होते. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. आज वेदांत खूप जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. आज तिन्ही खेळाडूंची जी खरं तर कमतरता होती या खेळाडूंनी जाणू दिली नाही. स्पेशली बॉलिंग मध्ये अप्रतिम इम्पॅक्ट राहिला. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी सात्विकला आणलंय. 12 बॉल 15 रोखायच्या धोण्यापासून दातिवली टीमला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस संपर्क नाही झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न, हा डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. वेदांत लगेच संपर्क साधतायत रामशी. या चर्चा होणं गरजेचं असतं, एकमेकांना सल्ला देणं गरजेचं असतं. राम जरी सिनियर असला तरी वेदांत देखील तितकाच परिपक्व झालेला आहे. त्यालाही माहिती या परिस्थितीमध्ये रामने काय करायला हवं. हो हो हो, काय सल्ला दिला होता, स्विच हिटचा दिला होता का. दुसऱ्या धावेसाठी निघालाय राम. फिल्डिंग मध्ये थोडासा हलगर्जीपणा काय झाला आणि लगेचच 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. इक्वेशन आता बदलेल. धावा झाल्या 30, 13ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 13 धावा. विजयासाठी गुरुदत्त चेरादेव सागाव या संघाला हव्यात. खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटची आपण बघितली. आता मैदानावरती वेदांत आलेला आहे, दुसऱ्या बाजूने साथीला रामच्या. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार त्या ठिकाणी सात्विक देखील यंदाच्या हंगामात सातत्याने इम्प्रेस करतोय. पण या मॅच मध्ये संघाला पुन्हा मॅच मध्ये आणण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना ती साथ द्यावी लागेल. स्ट्रायकिंगला राम, सामना करेल सात्विकचा. राऊंड द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. जास्त गती नव्हती, स्लोअर वन चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. हा डॉट बॉल येतोय. या क्षणाला डॉट चेंडू दातिवली संघाला मॅच मध्ये घेऊन येतील. या क्षणाला विकेट दातिवलीसाठी महत्वाचे आहेत. पण इथून एखाद दुसरा मोठा फटका आला तर सागाव संघ या मॅच मध्ये आणखीन मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. ओ लेग स्टंप त्या ठिकाणी वेगवान चेंडू त्रिफळाचीत केलाय. स्वप्न इथून मात्र उद्ध्वस्त होईल का विजयाचा प्रश्न. या यष्ट्या उद्ध्वस्त जरूर केल्यात. राम परतलेला आहे आणि आता इक्वेशन बघा. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी हव्या धावा 13. बघा चेंडूपेक्षा धावा या 5 जास्त आहेत. पण हे अंतर कधी कमी होईल जेव्हा एखाद दुसरा मोठा फटका येईल. पण इथून राम बाद झाला. रामने सुरुवातीला खूप चांगली आक्रमकता दाखवली, पण या ओव्हरमध्ये राम पूर्णपणे शांत राहिला. मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित ठेवलं. चेंडू मिडलही करू दिला नाही. या सात्विकने 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्यात. पुढचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 2 चेंडूमध्ये सात्विकने जर डॉट बॉल फेकले, विकेट्स घेतले तर पुढच्या ओव्हरमध्ये ही मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाईल. हा सामना रंगतदार होईल आणि प्रेक्षकांना अशाच प्रकारच्या सामन्याची नितांत गरज असते. या सामन्याची वाट प्रेक्षक बघत असतात. दिवाचे समर्थक हळूहळू येत आहेत. दिवा संघ या ठिकाणी आलेला आहे. आज वेगळ्या जर्सीमध्ये हा संघ दिसतोय आणि कालचा दिवस दिवा संघाने गाजवला आणि काल अंतिम फेरी गाठलेली आहे. बघूया यातून कोणता संघ विजेता होतोय आणि कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये दिवा संघाशी या स्पर्धेच्या चॅम्पियन पदासाठी फाईट करतोय. नवीन बॅटर मैदानावरती रितेश भोईर, अत्यंत अनुभवी आणि तितकाच घातक फलंदाज. बॉलिंग मार्कवर सात्विक. स्लोअर वन पाठवलं ऑन साइडला गॅप मधून. पंचांचा इशारा येतोय. हा चौकार.
शेखर पवार आणि त्याचबरोबर अक्षय भंडारी यांचं आगमन झालंय MM स्पोर्ट्सचे आहेत ते आपण आपलं स्वागत आहे. आणि दिवा गावातील कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती दिवा असेल तातिवली संघ खेळतोय सागाव खेळतोय या संघातून कोणीही या संघाला सपोर्ट करण्यासाठी गावातून ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आले ते सुंदर फटका स्लाइस केलाय पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण विनीतचं चांगलं झालंय केवळ एक धाव मिळेल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी हव्यात 8. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाताना आपण बघतोय. MM स्पोर्ट्स आत्ताच नव्याने त्याचं ओपनिंग झालंय. उदय भंडारी व त्याची संपूर्ण टीम कोळेगाव इथे हे स्पोर्ट्स शॉप सुरू झालेले आहे. जर तुम्हाला क्रिकेटच्या रिलेटेड कुठलंही साहित्य हवं असेल टी शर्ट हवे असतील तर जरूर MM स्पोर्ट्सला भेट द्या. अगदी रास्त दरामध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील. अनेक स्पोर्ट्स शॉप आपण बघतायत सध्या सुरू आहेत. 8 धावांची गरज आहे. आपण इक्वेशन बघूया. विकेट दातिवलीचे 6 गेले होते आणि सागावचे विकेट किती गेले आहेत 2. त्यामुळे 7 धावाही चालतील. या गोष्टीकडे लक्ष द्यायचे फलंदाजांनी. 6 पेक्षा कमी विकेट जर गेले आणि धावांची बरोबरी झाली तर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार हा सामना जिंकू शकेल तो म्हणजे संघ सागाव. बॉलिंग मार्कवर अंतिम षटक घेऊन येतोय मयुरेशला आणलेले. शेवटच्या षटकामध्ये बघूया मयुरेश या शेवटच्या षटकामध्ये 8 धावा होण्यापासून रोखतोय का. समोर रितेश राऊंड द विकेट. हो हो वेगवान चेंडू होता ऑफ स्टंप वरती झेल होता बहुतेक. मयुरेश थोडेसे निराश आहे. माहिती आहे रितेशची विकेट किती महत्वाची आहे क्षणाला. हा डॉट बॉल येतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. मैदानावरती रितेश सारखा एक घातक फलंदाज आजवर अनेक सामने सागाव संघाला त्याने जिंकून दिलेले आहेत. पण या क्षणाला मयुरेश सारखा एक उगवता सितारा एक लखलखता सितारा दातिवली संघाचा पहिला चेंडू डॉट फेकतोय. दुसरा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर चूम अंतर. हा सिक्सर. दिवा गावचे आदरणीय नरेश दादा पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर दातिवली गावचे राजेश पाटील यांचे आगमन झालेले आहे. स्वागत आहे मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या षटकाराने या सामन्याचं चित्र बदलले. केवळ 2 धावांची गरज आहे. ऑन साइडला गॅप मध्ये आहे आणि हा विनिंग फटका. आणि अशा प्रकारे डिपेंडिंग चॅम्पियन गत वर्षीचे चॅम्पियन यावेळेस मात्र या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षामध्ये पोहोचतात. अंतिम फेरीमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन. गुरुदत्त शेरादेव संघ